आपल्या प्रभागाचे ज्यांनी 3 वेळा नगरसेवक भूषवले, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झाले, त्यांच्यावर जे काही कारवाई झाली असेल ते कारवाई त्यांना मुक्त करण्यासाठी आमच्या वतीने मनापासून प्रयत्न केला जाईल। इब्राहिम भाई कुरैशी को एक बार नहीं, 2 बार नहीं, बल्कि 3 बार यहाँ पर महानगर पालिका में आपने भेजने का काम किया है। इब्राहिम कुरेशी यांनी सुरू केली निवडणूक लढण्याची जोरदार तयारी। येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक संदर्भात आता सर्व पक्ष कामाला लागले असून अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या गॉडफादर मार्फत तिकीट मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावत असल्याचे पाहायला मिळत आहे। सोलापुरातील प्रभाग 17 याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून निवडणुका आल्या की हा प्रभाग नेहमी चर्चेचा विषय असतो। एकंदरीत पाहिलं तर अल्पसंख्याक समाजाची संख्या या प्रभागामध्ये जास्त असून राष्ट्रवादी काँग्रेस एमआयएम अशा विविध पक्षांच्या माध्यमातून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे। शास्त्रीनगर परिसरातील दिग्गज नेते, माजी स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन ज्यांनी या प्रभागामध्ये हॅट्रिक केले असे इब्राहिम कुरेशी पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी करत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्यात इब्राहिम कुरेशी मित्र परिवाराच्या वतीने शास्त्रीनगर व्हॉलीबॉल ग्राउंड या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे इतर नेते मंडळी देखील उपस्थित होते। इब्राहिम कुरेशी यांच्या कामाचे कौतुक करत स्वतः अण्णा बनसोडे म्हणाले की इब्राहिम कुरेशी या प्रभागातले ज्येष्ठ नेते आहेत। कुरेशी यांनी या प्रभागातून हॅट्रिक केली आहे आणि पुन्हा या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल निवडून येणार अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। विशेष म्हणजे नुकताच त्यांच्यावर झालेली तडीपारतेची कारवाई या संदर्भात बोलताना अण्णा बनसोडे म्हणाले की कारवाई रद्द करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष जुबेर बागवान यांनी देखील नाव न घेता एमआयएम पक्षावर जोरदार टीका केली। निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच शास्त्रीनगर परिसरातील राजकारण तापले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे। कार्यक्रमाप्रसंगी इब्राहिम कुरेशी पुन्हा जनतेसमोर निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतात असा ग्रीन सिग्नल यावेळी अण्णा बनसोडे यांनी दिला। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असून मोठ्या प्रमाणात युवकांची देखील उपस्थिती होती। प्रभाग क्रमांक 17च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जी बैठक आयोजित केली त्या बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष, आमचे सहकारी संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या भागाच्या कार्यक्षम नगरसेविका नूतनताई गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा चित्राताई कदम, व्यासपीठावर उपस्थित असलेले मोहसिन डिके, सलीम पामा, बुलंद कुरेशी, महबूब कादरी, शकील शेख, सदाम रंगरेज, इरफान शेख, वैभव गंगणे, प्रमोद भोसले, मोबिन अण्णा आणि आपल्या भागामध्ये गेली 15 वर्षे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून नगरसेवक, स्टँडिंग कमिटी चेअरमन पद भूषवलेले आपल्या सर्वांचे कुरेशी समाजाचा आधारस्तंभ असलेले इब्राहिम कुरेशी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जुबेर भाईंनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे, मागील काळामध्ये आपल्या पक्षाचा या ठिकाणी नगरसेवक येत असताना काही काळ खरं तर इब्राहिम कुरेशींनी आपल्या भागाचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व केलं। उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि पक्षामध्ये असलेले नगरसेवक, नगरसेविका, सर्व सेलचे अध्यक्ष सोलापूर शहरामध्ये गेली 2 दिवसापासून मी प्रत्येक प्रभागामध्ये त्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना त्या ठिकाणी ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने अशा बैठका घेण्यात येत आहे. वास्तविक बघितलं तर गेली अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिका ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या हातून आपल्या शहराचा विकास व्हावा अशी सर्वसामान्य नागरिकांची, सर्वसामान्य महिला वर्गाची अपेक्षा होती. या सर्व अपेक्षा भंग होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जपणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये जात पात असा भेदभाव केला जात नाही. आपण सोलापूर शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून राहत असताना आपण सर्वांनी सर्वच पक्षाला सोलापूर महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळवून दिलेली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रभागामधून फिरत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत घेऊन येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी पक्षातर्फे दिली जाणार आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या मुस्लिम बांधवांना आणि माझ्या भगिनींना एवढं सांगणं आहे की जो पक्ष आपल्या जातीतल्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला, आपल्या जातीतल्या सर्वांना न्याय देण्याची भूमिका बजावत असतो त्या पक्षाच्या पाठीशी राहणे आपल्या खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. कालच मी प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी माझ्या मुस्लिम बांधवांनी शाहबाज किंग म्हणून एक तरुण युवक आहे, त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सलीम मामा उपस्थित आहेत. मुस्लिम समाजाचे वरिष्ठ पातळीवरचे सर्व नेते जे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या शब्दाला किंमत आहे अशा नेत्यांसोबत माझी काल संध्याकाळी सलीमभाई मीटिंग झाली आपली. त्या मीटिंग मध्ये होत असताना मुस्लिम समाजाच्या वतीने मी त्यांना असा प्रश्न केला की मुस्लिम समाजाचे काय प्रश्न असतील, जर ते निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जर सोडवले गेले असतील तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी थांबणार का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सपोर्ट देणार का. प्रामुख्याने मी त्यांना विचारत असताना असं विचारलं की मुस्लिम समाजाच्या दृष्टिकोनातून काय प्रामुख्याने कामे असतील तर त्यांचा सर्वात पहिला मुद्दा निघाला दर्गा. दर्गाच्या दुरुस्तीसाठी, मुस्लिम समाजाच्या साठी सुशोभीकरणाचे काम असेल, मेंटेनन्सचं काम असेल, तो निधी आमच्यातर्फे दिला जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम दर्गा असतील त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही सर्व कामं केली जाईल. सलीमभाई या ठिकाणी उपस्थित आहेत, जुबेरभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरा प्रश्न या लोकांचा असा होता की कब्रस्तानसाठी जो लागणारा निधी असेल, कब्रस्तानसाठी जात असताना आपल्याला पायवाट जो रस्ता असेल तो रस्ता कब्रस्तान करण्याची तुमची जी मागणी असेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर केली जाईल. आणि मला या सर्व मुस्लिम बांधवांनी इब्राहिम भाई असा शब्द दिला गेला की जर आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच विनंती करतोय, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक हाती सत्ता द्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये. आज आपला या ठिकाणी असलेला मुस्लिम बांधव
अनेक मुस्लिम बांधव हे शिक्षण घेण्यासाठी पुण्यामधील बाहेरच्या ठिकाणी जात असतात. खऱ्या अर्थाने शिक्षण घेतल्यानंतरही सोलापूरमध्ये आपल्याला जॉब म्हणजे नोकरीची संधी उपलब्ध न करून मिळाल्यामुळे की या ठिकाणचा जो मुस्लिम बांधव आहे नोकरीसाठी पोटा पाण्यासाठी बाहेर जातो. अशा मुलांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा सोलापूरच्या आजूबाजूच्या शहरामध्ये एक IT पार्क उभारण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मानस आहे. अशा प्रकारे सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या प्रभागाचे ज्यांनी 3 वेळा नगरसेवक गौतम कुशवले स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झाले, त्यांच्यावर जे काही कारवाई झाली असेल ते कारवाईमधून त्यांना मुक्त करण्यासाठी आमच्या वतीने मनापासून प्रयत्न केला जाईल एवढं या ठिकाणी ठामपणे सांगतो. आणि आज आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा सर्वांचा सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आने वाले सोलापुर महानगर पालिका के इलेक्शन के मौके को लेकर महाराष्ट्र विधानसभा के उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ के आमदार हमारे नेता अन्ना साहब पंचोड़े 3 दिवसीय सोलापुर शहर के दौरे पर यहाँ पर उन्होंने आने का नियोजन किया है. आज प्रभाग क्रमांक 17 में यहाँ पर इस कार्यक्रम में मौजूद सोलापुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर जिला अध्यक्ष सम्माननीय संतोष पवार, मंच पर बैठे सभी विचार मंच, सबकी माफी मांगता हूं वक्त की किल्लत की वजह से, सभी विचार मंच और अभी अभी जिसका पार्टी में प्रवेश हुआ ऐसे मेरे सहकारी मोहसिन भाई नदाब, नूतनताई गायकवाड़, समोर बड़ी कसीर तादाद में मौजूद मेरी माँ बहने और मेरे भाइयों बुजुर्गों दोस्तों, 2017 के इलेक्शन में इस प्रभाग के लोगों ने जो फैसला लिया वो फैसला क्या था यह आप सबको पता है. हमारे यहाँ का प्रभाग का विकास हमारे गलत फैसले की वजह से या हमारे आपस की लड़ाई की वजह से, किसी दूसरे का फायदा होने की वजह से जो है ना हमारे प्रभाग क्रमांक 17 का विकास यहाँ पर जो है रुक गया. अन्ना साहब यहाँ पर यही आपको बताना चाहते हैं कि भाई इस प्रभाग के समझदार लोगों ने इब्राहिम भाई कुरैशी को 1 बार नहीं 2 बार नहीं बल्कि 3 बार यहाँ पर महानगर पालिका में आपने भेजने का काम किया है. सही है भाई लोग? तो अभी इब्राहिम भाई कुरैशी इन्होंने यहाँ पर आपकी हल्के से, आपकी प्रभाग से हैट्रिक की थी, ये बात सही है? स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन थे, ये सही है? मैं आपको इस मंच के माध्यम से अन्ना भाऊ और हमारे पार्टी के अध्यक्ष संतोष भाऊ के मौजूदगी में मैं आपको यहाँ पर कमिटमेंट देना चाहता हूं कि भाई आने वाले 2017 के चुनाव में अन्ना साहब ने यहाँ पर कल प्रेस कॉन्फ्रेंस में ऐलान किया है कि हम किसी के भी साथ में जो ना फिलहाल तो युति का हमारा कोई इरादा नहीं है. 102 सीट हम यहाँ पर लड़ाने वाले हैं. सोलापुर शहर ये 18 पगड़ जाति समाज का शहर है. हर समाज के लोगों को न्याय देने के लिए यहाँ पर जो ना अजीत दादा ने अन्ना साहब पंचोड़े को सह संपर्क मंत्री की जवाबदारी यहाँ पर दी है. मैं पूरी जिम्मेदारी के साथ में यहाँ पर कहना चाहता हूँ, इस प्रभाग क्रमांक 17 में अगर आप फिर से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का पैनल चुनकर देते हैं तो आने वाले 5 साल में मेरे भाइयों इस प्रभाग का एक भी काम शिल्लक नहीं रहेगा इंशाल्लाह, एक भी काम. मेरा पता सलीम पामा को पता है, इब्राहिम भाई को पता है, मुबीर भाई को मालूम है, सताम को मालूम है, शकील भाई को मालूम है, यहाँ मंच पर बैठे हुए सभी को मालूम है. मेरे भाइयों, मैं रहता हूँ बीजापुर बेस पर. आपको 24 घंटे 365 दिन मैं और संतोष भाऊ पवार आपके लिए हमेशा यहाँ पर उपलब्ध रहने वाले हैं. हमको यहाँ आने की जरूरत नहीं है. ऑलरेडी यहाँ पर जो सलीम पामा है, शकील भाई है, इब्राहिम कुरैशी है, मुबीन अन्ना है, हमारे डीके मोहसिन है, नूतनताई है. हमें हफ्ते में 1 बार या 15 दिन में 1 बार मुंबई से सोलापुर आने की जरूरत नहीं पड़ती. कहाँ गए शकील भाई? बरोबर है. मैं किसके लिए कह रहा हूँ भाई, आप लोग समझदार हैं, मेरी बात को समझो. और हमको जो है ना हैदराबाद वालों पर जो है ना कोई भी भरोसा करना नहीं है, बिल्कुल भी करना नहीं है. अगर आप अपने प्रभाग का विकास चाहते हैं तो सत्ताधारी पार्टी के साथ बने रहिए. मैं आपको पूरी जिम्मेदारी के साथ में कहता हूं, भारतीय जनता पार्टी जैसे पक्ष में साथ में रहने के बावजूद भी हमारे समाज के साथ, माइनॉरिटी अल्पसंख्यक समाज के साथ पहाड़ की तरह, चट्टान की तरह यहाँ पर जो है महाराष्ट्र के लाड़के उप मुख्यमंत्री अजितदादा पवार ये तुम्हारे हमारे लिए यहाँ पर खड़े हुए हैं. आपको पता है इब्राहिम भाई पिछले 1.5 महीना
हमारे कुरैशी बरादरान के पूरे दुकान बंद थे, जानवरों की गाड़ियों का जो ना पकड़ने का काम चालू था। बराबर कुरैशी समाज के मुद्दे को हाथ डालने का काम, सॉल्व करने का काम ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा पवार ने किया है। ये बात तो आप मानते हो? तो आप जो ना अगर हमारे समाज के शोषित, पीड़ित, वंचित सभी समाज को अगर न्याय देने के लिए, सभी समाज का विकास अगर चाहते हैं तो आने वाले 2017 के इलेक्शन में यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के साथ में आपको रहना पड़ेगा। भाई मैं जो ना झूठे वादे करने के लिए यहाँ पर आया नहीं हूँ, आपको मेरा स्वभाव पता है। मंच पर आकर कोई भी जो ना आश्वासन मैं देने के लिए यहाँ पर आया नहीं हूँ। आपके सुख में दुख में 365 दिन 12 महीने हम लोग आपके साथ में रहने वाले हैं। मैं बार बार आपको कह रहा हूँ, मुझे बंबई से आने की जरूरत नहीं पड़ेगी और ना मेरे नेताओं को हैदराबाद से आने की जरूरत पड़ेगी। आप जब भी आवाज देंगे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आपके साथ में रहेगी। इतना कहकर मैं अपनी बात को खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।